कसे आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जी स्कॉलरशिपची सिरीज चालू केलेली आहे, तर त्या स्कॉलरशिपच्या सिरीजचा बुद्धिमत्तेचा आकलन ह्या घटकाचा हा पार्ट 2 आहे. तर चला चालू करूया. बघा, प्रश्न क्रमांक 20 पर्यंतचे प्रश्न आपण मागील लेक्चरमध्ये घेतले होते. यामध्ये 21 ते 40 पर्यंतचे प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. तर बघूया की प्रश्न काय आहे. बघा, प्रश्न कधी पण इथून चालू होतोय. या वाक्यात 2 अक्षरी शब्दांची संख्या 5 अक्षरी शब्दांच्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे, असा तो प्रश्न आहे. आपण काय करतो की वरचं वाचत बसतो आणि प्रश्नाकडे लक्ष देत नाही. ही खूप मोठी लाईन असल्यामुळे काय होतं की आपण तो प्रश्नच विसरून जातो. तर लक्षात घ्या, कधी पण प्रश्न वाचायचा, मग ती वरची लाईन वाचायची. मग येथे काय म्हणले की 2 अक्षरी शब्दांची संख्या, काय म्हणले, 2 अक्षरी संख्यांची संख्या 5 अक्षरी शब्दांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त किंवा कमी आहे. तर पहिल्यांदा 2 अक्षरी शब्द शोधू आपण. बघा, आणि परत काय आहे, देत मला, म्हणजे 2 अक्षरे किती आले हो? 3 आले. 2 अक्षरी शब्द आले 3. आता 5 अक्षरे शोधू. पसरलेला 1, विस्तारलेलं 2 आणि शुद्रपणाची असे 3. बघा, जोडाक्षर असलं तर ते काय समजावं, तर ते एकच समजावं, ते 2 समजत नाहीत. म्हणून हे किती आलं? 3. म्हणजे यांच्यात कितीचा फरक आहे, तर 0चा फरक आहे. कारण की 2 अक्षरी पण 3 आणि 5 अक्षरी पण 3. पुढील शब्द बघा. बघा, असं ही भली मोठी लाईन दिलेली आहे. ते वाचत बसण्यापेक्षा खालचा प्रश्न बघूया. या अक्षर समूहात ग नंतर लगेच न येतो, ग नंतर लगेच न येतो, परंतु ग पूर्वी र येत नाही, असे किती वेळा झालेलं आहे? तर आपण बघू, ग नंतर लगेच न किती वेळा येतो. तर बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, एकूण 6 वेळा ग नंतर न येतो. पण त्याच्या आधी काय नकोय? र. मग आता फक्त आपल्याला र शोधायचं आहे. किती वेळा नकोय? 1, 2. म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 22चं आपलं उत्तर आलेलं आहे 4 वेळा. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आलेलं आहे. बघा, एवढ्या सहज आणि सोप्या पद्धतीने आपण ते शोधू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला फक्त ते शब्द शोधणे महत्त्वाचे आहे. पुढील प्रश्न बघूया आपण की कल्पवृक्षातळी या शब्दात किती जोडाक्षर आहेत. तर बघा, क हा जोडाक्षर आहे का? नाही. कल्प मधला प जोडाक्षर आहे का? हो आहे. ठीक आहे. हा जोडाक्षर आहे का वृक्ष मधला? तर हा जोडाक्षर नाही. बघा, कारण की हा स्वर मिळून बनलेला आहे. व मध्ये हा स्वर मिळाला की तो काय बनतो? रू बनतो. म्हणून हा जोडाक्षर आहे का? तर हा जोडाक्षर नाही. मग कोणतं जोडाक्षर आहे? क्ष. क्ष हे जोडाक्षर आहे. त आणि ळी पण हे जोडाक्षर नाहीत. म्हणून एकूण किती जोडाक्षर आली? 2 आली. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 24. बघा, या वाक्यात एकारांत अक्षरे किती आहेत? आपण फक्त प्रश्न वाचतोय. वरचं वाक्य वाचण्यात टाइम वेस्ट करण्याची गरज नाही. आपल्याला काय विचारलंय? एकारांत वाक्य. एकारांत वाक्य कसे असतात की ज्या वाक्याला, म्हणजे कसं की मी क अधिक ए असं केलं तर ते काय होतं? के. बरोबर. मग कसे किती आहेत बघा? ने, ते, चे, ले, खे, रे, ते, ले. बघा, ही सगळे शब्द येतात. मग मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. किती आले बघा एकारांत शब्द? तर एकारांत शब्द आलेले आहेत आपले 11. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 25. वातावरण या शब्दापासून बनणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील अक्षरे वातावरण या शब्दात कोणत्या क्रमांकावर आहेत? मग बघूया, 3 आणि 1. तिसरं आपण नंबरिंग करू. 1, 2, 3, 4, 5. 3 आणि 1 व वा हा अर्थपूर्ण शब्द नाहीये. 2 आणि 4
स्टार हा अर्थपूर्ण शब्द आहे. बघा 4 व 3, 4 व 3. बघा रव म्हणजे काय? पोपट. रव म्हणजे काय? पोपट. हा पण अर्थपूर्ण शब्द आहे. आणि पहिला शब्द काय? वाता. वाता पण अर्थपूर्ण शब्द नाही, म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2 व 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघूया. तर या प्रश्नामध्ये काय विचारले की या ओळींमध्ये किती अक्षरी शब्द सर्वाधिक आहेत. आता आपल्याला काय शोधायचं की किती अक्षरी शब्द सर्वाधिक आहेत. तर बघूया, एक अक्षरी येथे म्हणले, एक अक्षरी किती आहेत मोजूया. एक अक्षरी एकच शब्द आहे. 2 अक्षरे बघूया. 1 2 3 4 5 6. 6 शब्द आहेत 2 अक्षरी. 3 अक्षरी किती आहेत बघा. 1 2 3 4 आणि 5. किती आहेत 3 अक्षरी? 5. आता 4 अक्षरी किती आहेत? 1 2 3 आणि 4. 4 अक्षरी पण 4 अक्षरी 4 आहेत, म्हणजे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. 2 अक्षरी शब्द हे सर्वात जास्त आहेत, त्याच्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघूया. अबडक तबडक या शब्दातील उजवीकडून 6वे. आता उजवी बाजू कोणती आहे? ही आहे. आणि तिथून 6वे 1 2 3 4 5 6 म्हणजे काय आलं? ड आलं. बरोबर. आणि डावीकडून 5वे. डावीकडून 5वे म्हणजे ही डावी बाजू. 1 2 3 4 5 काय आलं? त. तर अनुक्रमे कोणते? पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. 28 नंबरचा प्रश्न बघूया. बघा, हा प्रश्न दिसताना खूप मोठा दिसतोय, पण तो प्रश्न सगळा वाचत बसण्यापेक्षा आपण खालचं फक्त विचारू की काय म्हणलंय. की बघा, मनोहरने किती वेळा डावीकडचे वळण घेतल्यानंतर लगेच उजवीकडचे वळण घेतले, असा तो प्रश्न आहे. आपल्याला काय बघायचं की मनोहरने डावीकडचे वळण घेतल्यानंतर उजवीकडचे वळण किती वेळा घेतले. तर बघा, प्रशिक्षक 2 म्हणतो तेव्हा तो गाडी डावीकडे वळवतो, म्हणजे 2 आलं. पहिल्यांदा डावीकडचे वळण आहे, 2 घ्यावं लागेल. प्रशिक्षक 3 म्हणतो तेव्हा मनोहर गाडी उजवीकडे वळवतो, म्हणजे 3. म्हणजे 23 ही संख्या किती वेळा आली हे आपल्याला शोधायचं आहे. तर बघूया, 23 येथे एकदा आहे बघा, त्याच्यानंतर 23 हे 2 वेळा आणि हे 3 वेळा, म्हणजे 23 हे किती वेळा आलेलं आहे? तर 23 हे 3 वेळा आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा, प्रश्न क्रमांक 29. बघा, या वाक्यात किती जोडाक्षर आहेत? प्रश्नच बघूया आपण. आता आपल्याला जोडाक्षर शोधायचे आहेत. तर पुष्प हे जोडाक्षर आहे. हे श्रू जोडाक्षर असेल का? नाही. लक्षात घ्या, हे जोडाक्षर नाही. परत हे जोडाक्षर आहे, हे जोडाक्षर आहे. बघा, मार्क करतोय मी त्याच्या खाली. हे जोडाक्षर आहे, हे जोडाक्षर आहे. बघा, हे नृत्य मध्ये हे पण जोडाक्षर नसणार आहे. हे जोडाक्षर आहे, हे जोडाक्षर आहे. हो का? श हे जोडाक्षर आहे. आता मोजूया आपण किती आहेत ते. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. एकूण किती जोडाक्षर आहेत? तर एकूण 10 जोडाक्षर आहेत. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा, असे सहज सोपे प्रश्न पेपरला विचारतात. आता यामध्ये बघा, वरील मालिकेत अक्षरमालेत डी अक्षराआधी ए नाही, परंतु डी नंतर एफ आहे, असे किती वेळा? आता डी एफ किती वेळा आहे बघू आपण. येथे बघा डी एफ आहे, हे डी एफ आहे. परत आपल्याला डी आणि एफ येथे दिसतंय. त्याच्यानंतर डी एफ येथे आहे, डी एफ येथे पण आहे. मग डीच्या आधी काय नकोय आपल्याला? ए नकोय. मग ए कॅन्सल करू, हा कॅन्सल होईल. बघा, हा कॅन्सल होईल, हा कॅन्सल होईल. म्हणजे किती येईल उत्तर? 1 आणि 2.
उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. तर 30चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. असं सहज आणि सोप्या पद्धतीने प्रश्न सुटत होता. 31चा प्रश्न बघू. आता या शब्दातील डावीकडून चौथ्या, आता अक्षर बघूया, अक्षराला नंबर देऊया. हे प्र सी धी एक अक्षर आहे, प राड मुक ख, आणि हे असे एकूण किती अक्षर आहेत बघा ह्या शब्दामध्ये? 1 2 3 4 5 6 7. एकूण किती अक्षर आहेत? तर 7च अक्षर आहेत. या शब्दातील डावीकडून चौथ्या, आता डावीकडून चौथी डावी बाजू कोणती? ही 1 2 3 आणि 4. डावीकडून चौथ्या म्हणजे प अक्षर आलं, व उजवीकडून तिसऱ्या, उजवीकडून 1 2 3 अक्षर असलेली अक्षर कोणती? तर पर्याय क्रमांक 3 प आणि रा हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा पुढील प्रश्न बघू. पावसाळी ऋतू सुरू झाल्यावर बेडकांनी आपली मैफिल जमवली व ते डराव असे सुरू आळू लागले. या वाक्यात 4 अक्षरी शब्दांपेक्षा 3 अक्षरी शब्द कितीने जास्त अथवा कमी आहेत? आपल्याला काय बघायचं की 4 अक्षरी शब्द बघू आपण, मग 3 अक्षरी शब्द बघू. मग 4 अक्षरी मोजूया आधी. हा 1, हा 2 3 4 4 आहेत. 4 अक्षरे किती शब्द आहेत? 4. आता 3 अक्षरे मोजूया आपण. 1 2 3 4 5 आणि 6. किती आहेत? 3 अक्षरे 6. म्हणजे 3 अक्षरी शब्द 4 अक्षरी शब्दांपेक्षा कितीने जास्त आहेत? तर 2 ने जास्त आहेत. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. गाडी स्टेशनवरून सुटली आणि मी तिला पकडण्यासाठी वेड्यासारखी धावत सुटले. आता हा प्रश्न वाचण्याची गरज नव्हती, हे एवढंच वाचायला पाहिजे होतं की या वाक्यात किती एकारांत शब्द आले आहेत. आता इकारांत शब्द म्हणजे काय? की दुसरी वेलांटी. इकारांत म्हणजे काय? तर दुसरी वेलांटी. मग दुसरी वेलांटी किती वेळा आले हे आपल्याला फक्त शोधायचं आहे. मग दुसरी वेलांटी बघूया. 1 2 3 4 5. दुसरी वेलांटी किती वेळा आली आहे? तर 5 वेळा आलेली आहे. 33चं उत्तर पर्याय क्रमांक 2 असे येईल. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 34. संदेशवहन या शब्दातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून शरीर या अर्थाचा शब्द बनतो? तर आपण नंबरिंग देऊया. 1 2 3 4 5 6. आता 2 व 3. 2 ला काय आहे? दे. व 3 ला काय आहे? श. देश म्हणजे शरीर असतं का? नाही. 3 व 4. 3 ला काय आहे बघा? श. आणि 4 ला काय आहे? व. हे काय असतं? शव म्हणजे मृतदेह, शरीर त्याचा अर्थ होत नाही. याचा अर्थ काय होतो बघा? हा होतो, मृत शरीर होतो. आपल्याला फक्त शरीराचा अर्थ शोधायचा आहे. बघा 3 आणि 5 श ह. 3 आणि 5 हा पण शब्द बनत नाही. 2 आणि 5 देह. देह म्हणजे शरीर. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर 34चे उत्तर पर्याय क्रमांक 4 असेल. 35वा प्रश्न बघूया की या ओळीत किती अक्षरी शब्दांची संख्या सर्वात जास्त आहे? तर येथे 2 अक्षरी, 1 अक्षरी, 3 अक्षरी असं दिले. तर 2 अक्षरी मोजूया आपण किती आहेत? 1 2 3 4 5. 2 अक्षरी किती शब्द आहेत? 5. आता 1 अक्षरी बघा. 1 अक्षरी मी हा एकटाच शब्द दिसतोय. 1 अक्षरी एक येईल. 3 अक्षरी बघूया. 1 2 3 4 5 आणि 6. 3 अक्षर किती आले? 6. म्हणजे 35चं उत्तर काय येईल? 35चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 36. प्रभात फेरी या शब्दातील अक्षरांपासून पुढीलपैकी कोणते शब्द तयार होत नाहीत? आता नाहीत म्हणलंय आपल्याला आणि 2 पर्याय शोधायचेत. मग बघूया. भा आणि री हा शब्द तयार होतो. प्र आणि भू. भू हा शब्दच नाहीये, हा शब्द तयार होत नाही. हे आपलं उत्तर असेल. प्र आणि त हे पण शब्द तयार होत आहेत बघा. फार फा असा शब्दच नाही आहे त्याच्यामध्ये. पर्याय क्रमांक 2 व 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 37 बघूया. याचे पण 2 उत्तर शोधायचे आहेत आपल्याला. आणि सर्वधर्म समभाव या शब्दातील डावीकडून व उजवीकडून समान अंतरावर कोणते अक्षर आहेत? तर आपण नंबरिंग करू. 1 2
3 4 आणि 1 2 3 4. बघा ही उजवीकडूनची बाजू आहे आणि ही डावीकडून बाजू आहे. मग बघूया आपण. बघा हे शब्द पर्याय क्रमांक 1 मधले शब्द कोणत्या स्थानावर आहेत, तर दोन्ही 4 4 स्थानावर आहेत, म्हणजे हे योग्य उत्तर आहे आपलं. आता पर्याय क्रमांक 2 बघा, ह्याचं स्थान आहे 2 आणि धचं स्थान आहे 3, म्हणजे हे समान स्थानावर आहेत का, नाहीत. पर्याय क्रमांक 3 बघा, धचं स्थान आहे 3 आणि मचं स्थान किती आहे 3, म्हणजे हे उत्तर करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 3 पण आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 नाही चेक केलं तर चालेल, चेक केलं तर ते उत्तर वेगळंच येते. आता या शब्दातील अनुक्रमे कितव्या अक्षरांपासून बनणारे शब्द अर्थपूर्ण असतील. मग बघूया आपण की आपल्याला काय करायचंय. पशुवैद्य तज्ञ हा जो शब्द आहे त्याच्यातील 2 पर्याय निवडायचे. आता तिसरा आणि 5वा शब्द, आता आपण नंबरिंग करूया. 1 2 3 4 5 6 7. आता तिसरा शब्द काय आला, वै, आणि 5वा शब्द काय आला, क. हा काय अर्थपूर्ण शब्द नाहीये. 6वा आणि पहिला शब्द त त आणि प. तप हा शब्द अर्थपूर्ण आहे म्हणू शकतो, अर्थपूर्ण आहे तो शब्द. 5वा आणि दुसरा, 5वा शब्द काय आहे, क, आणि दुसरा आहे शू. हे पण चुकीचं आहे. दुसरा आणि 5वा, दुसरा शब्द काय आहे, शू, आणि 5वा शब्द काय आहे, क. शुक म्हणजे काय, तर पोपट. पर्याय क्रमांक 2 व 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 39. या वाक्यात एकूण किती वेळा जोडाक्षर आलेले आहेत. आपल्याला काय मोजायचं आहे, जोडाक्षर मोजायचे आहेत. तर बघा, मनोजने फळ्यावर, यामध्ये एक आहे. क्षणमात्र, क्षला विसरू नका. त्र हे पण जोडाक्षर आहे. कृ हे जोडाक्षर नाही. त्य हे जोडाक्षर आहे. हृदय मधलं रू हे जोडाक्षर नाही, हे लक्षात घ्या. शृंगारिक मधलं श्रू पण जोडाक्षर नाही. अनभिज्ञ ज्ञ हे जोडाक्षर आहे. तर बघूया किती आहेत. 1 2 1 2 3 4 आणि 5. किती जोडाक्षर आले, तर एकूण 5 जोडाक्षर आले. 39चं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 आलेला आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 40 हा लेक्चर मधला शेवटचा क्वेश्चन असेल. तर बघा, यामध्ये पण प्रश्न मोठा दिसतोय, पण आपण काय वाचायचं, तर आपल्याला फक्त प्रश्न वाचायचा आहे. यानुसार एक गट कार्य करताना त्याने खालील प्रमाणे सूचना दिल्यास त्या गटातील विद्यार्थ्यांनी सर्वाधिक वेळा केलेली कृती कोणती. आता खाली कोणते अक्षर सर्वाधिक वेळा आले ते बघूया आपण. व मोजूया, व किती वेळा आलेले. 1 2 3 4 5 6 7 8. व किती वेळा आले हो, व आले 8 वेळा. व म्हणजे काय आहे, बघा, ऐका ऐवजी व आहे, बरोबर. ऐका ऐवजी काय लिहिलेलं आहे, तर ऐका ऐवजी व लिहिलेलं आहे. पुढील बघूया आपण. बघा पुढे बघा, व म्हणजे ऐका आलं. आता पुढे बघा, उ आहे. उ किती वेळा आले, 1 2 3 4. उ 3 वेळा आले. उ किती वेळा आलेला आहे, तर 4 वेळा आलेला आहे. ल किती वेळा आलेला आहे, 1 2 3. 3 वेळाच ल आलेला आहे. आणि ब किती वेळा आला आहे, 1 2 3 4 5. ब आलेला आहे 5 वेळा. म्हणजे व ही कृती सर्वाधिक वेळा आलेली आहे. व म्हणजेच काय आहे, ऐका. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. तर अशा पद्धतीने आपण आकलन मधील जो पहिला घटक आहे तर तो घेतलेला आहे, अक्षरे, वर्णने आणि मजकूर. पुढील लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय 1.2 भाषा ज्ञान हे घेणार आहोत. तर हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतायत हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, आणि तुम्ही कोणत्या शाळेतून हा व्हिडिओ बघताय तेही मला कळवा. हे व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.